न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगर मनपावर विखे जगताप ब्रँडची मोहर। प्रलंबित 58 वारसांच्या नियुक्तीवर अखेर शिक्कामोर्तब। उपमहापौर धनंजय जाधव। प्रशासकीय दिरंगाई आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकलेल्या महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 58 सेवानिवृत्त आणि मयत कामगारांच्या वारसांना थेट 7व्या वेतन आयोगानुसार सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे। भाजप राष्ट्रवादीची सत्ता येताच प्रशासकीय सुस्तीला दणका देत हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत या 58 वारसांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या त्रिकुटाने या निर्णयामागे भक्कम राजकीय ताकद उभी केल्याचे स्पष्ट दिसत आहे। शहरातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न असाच लवकरात लवकर आणि आक्रमकपणे सोडवला जाईल असा थेट इशारा उपमहापौर धनंजय जाधव यांनी विरोधकांना दिला आहे। या धडाकेबाज निर्णयामुळे मनपाच्या वर्तुळात एकीकडे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। गेल्या अनेक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता कामगारांचा, तो आज मार्गी लागलेला आहे। महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस भाजप राष्ट्रवादीची सत्ता आली, माननीय पालकमंत्री विखे पाटील साहेब, आमदार संग्रामभाई जगताप तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठी बॉडी त्या ठिकाणी निवडून आली आणि आज अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न त्यांचा मार्गी लागलेला आहे। सुमारे 58 जणांना आत्ताच महापौर मॅडम असतील, स्थायी समिती सभापती असतील, महिला बाल कल्याणच्या उपसभापती असतील, यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांना ते देण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे महापालिका म्हणून आम्ही कायमच नागरिकांना चांगली सुविधा देण्याचे प्रयत्न करत असतो। आता या कामगारांमुळं निश्चितच आणखी बळ आम्हाला विभागाला मिळालेलं आहे। त्याच्यामुळं आणखी चांगल्या पद्धतीने शहरामध्ये निश्चितच काम होईल। ज्या ज्या लोकांना आज ऑर्डर मिळाल्या आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनीही ही पालिका ही आपली संस्था तर आहेच, पण आपलं कुटुंब म्हणून त्यांनीही काम करावं, कारण शहराच्या आरोग्याची जबाबदारी या सर्व कर्मचाऱ्यांवर आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्यांनी चांगलं काम करावं अशीच मी अपेक्षा या निमित्तानं त्यांच्याकडून व्यक्त करतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।